नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि पूजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण 51 शक्तिपीठातल्या पहिल्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेणार आहोत. आई जगदंबेच्या चरणी सादर प्रणाम. आज आपण एका अत्यंत गूढ शक्तीने भरलेल्या पवित्र स्थळी मनाने प्रवास करणार आहोत. आजच्या शक्तिपीठाचं नाव आहे कामाख्या शक्तिपीठ. आजचा हा भक्तिमय प्रवास आपण कथा, श्लोक, अभंग आणि शांत चिंतनात घालवणार आहोत. थोडा वेळ मन शांत करा, आई देवीचं नाव घ्या आणि भक्तिरसाच्या प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया. जर तुम्हाला देवी उपासना मनापासून आवडत असेल, शक्तिपीठांची कथा ऐकताना मन शांत होत असेल आणि अध्यात्माच्या वाटेवर चालायची ओढ असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. येथे आपण फक्त माहिती नाही तर भक्तीचा अनुभव शेअर करणार आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी रात्री आपण एका शक्तिपीठाची कथा, त्याचं गूढ महत्त्व आणि त्या ठिकाणी जोडलेली भक्ती परंपरा एकत्र अनुभवणार आहोत. या भक्तिप्रवासात माझ्यासोबत नक्की जोडून राहा. कामाख्या शक्तिपीठ हे गुवाहाटी शहराजवळ नीलाचल पर्वत येथे वसलेले आहे. ईशान्य भारतातील ही पवित्र भूमी हिरवीगार टेकड्या, ब्रह्मपुत्र नदीचा शांत प्रवाह आणि एकवेळीच आध्यात्मिक ऊर्जा यांनी भरलेली आहे. इथे येताना वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताना मन हळूहळू शांत होतं. श्वास जरा खोल होतो, जणू काही आई स्वतः भक्तांना आपल्या कुशीत घेण्यासाठी हळूच बोलवत आहे. पुराण कथेनुसार जेव्हा देवी सतीचा देह भगवान शिव खांद्यावर घेऊन ब्रह्मांडभर फिरत होते, त्या वेदनेने त्या विरहाच्या प्रवाहात देवीचे योनिस्थान या नीलाचल पर्वतावर पडलं आणि त्या क्षणापासून ही भूमी भरली कामाख्या शक्तिपीठ. म्हणूनच कामाख्या शक्तिपीठ हे केवळ एक मंदिर नाही, ते आहे स्त्री शक्तीचं, सर्जनशीलतेचं आणि मातृत्वाचं जिवंत प्रतीक. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, ही कथा आपल्याला सृष्टीच्या निर्मितीमागचं तत्त्वज्ञान सांगते. इथे देवीची मूर्ती नाही, इथे देवी प्राकृतिक योनिपीठाच्या रूपात पूजली जाते. हेच या कामाख्या शक्तिपीठाचं सर्वात मोठं गूढ आहे. गाभाऱ्यात नैसर्गिक जलधारा हळूहळू वाहते. ती जणू आईच्या करुणेचा, जीवन प्रवाहाचा मूक संदेश देत असते. अनेक भक्त सांगतात की या स्थानी पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं, डोळे मिटतात आणि अंतर्मनात वेगळीच ऊर्जाची अनुभूती येते. मंदिराचा घुमट, धूपदीपांचा दरवळणारा सुगंध आणि सतत ऐकू येणारा घंटानाद हे सगळं मिळून मनाला खोलवर स्पर्श करतं. इथे दर्शन म्हणजे फक्त पाहणं नाही, तर स्वतःमध्ये डोकावणं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता डोळे अलगद मिटा, श्वास आत घ्या आणि हळूच सोडा. मनात आईचं तेजस्वी रूप धरा. त्या रूपात करुणा आहे, त्या नजरेत माया आहे. तुमचं दुःख, तुमच्या चिंता, तुमची भीती सगळं आईच्या चरणी अर्पण करा. मन हलकं होते का पहा, हृदयात शांतीचा स्पर्श जाणवते का पहा. आई दुर्गा तुमच्यासोबत आहे, तिला हाक मारली की ती नक्की ऐकते. दरवर्षी कामाख्या शक्तिपीठ येथे अंबुबाची मेळा भरते. या काळात अशी श्रद्धा आहे की देवी रजस्वला होते, म्हणून 3 दिवस मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि 4थ्या दिवशी भक्तांसाठी पुन्हा उघडले जातात. हा काळ अपवित्र मानण्यासाठी नाही, तर स्त्रीच्या नैसर्गिक शक्तीचा सन्मान करण्यासाठी आहे. कारण सृष्टीची निर्मिती स्त्री शक्तीशिवाय शक्य नाही. मातृत्व, सर्जनशीलता, सहनशीलता हे सगळी देवीचीच रूपं आहेत. आजही समाजात स्त्रीच्या नैसर्गिक प्रक्रियेकडे लाजेने किंवा तिरस्काराने पाहिले जातं. पण कामाख्याची परंपरा आपल्याला शिकवते, निसर्गाला लाज नाही, शक्ती आहे. आपण आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला तर तीच खरी देवपूजा ठरेल. असं मानलं जातं की कामाख्या शक्तिपीठ येथे मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली तर मनोकामना पूर्ण होते. अनेक भक्त सांगतात येथे येऊन मन मोकळं केलं तर अंतर्मनातील घालमेल निवळते.
हृदयावरचा भार हलका होतो. संतती प्राप्तीसाठी आईच्या चरणी मागितलेली हाक ती कधीच दुर्लक्षित करत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. साधकांसाठी तर हे स्थळ केवळ मंदिर नाही, हे आहे शक्ती साधनेचं प्रभावी केंद्र. येथे केलेली साधना मनाला स्थैर्य देते आणि अंतर्मनातील शक्ती जागृत करते. देवीकडे मागणं हे शब्दानं नाही तर शुद्ध भावनेनं करायचं असतं. आज आपण कामाख्या शक्तिपीठाचं गूढ महत्त्व जाणून घेतलं, जिथे आईचं मातृत्व आणि सर्जनशील शक्तीचं दर्शन घडतं. हा भक्तिमय प्रवास आपण केवळ ऐकला नाही तर आईच्या ऊर्जेत न्हालो. प्रत्येक सोमवार रात्री आपण एका नव्या शक्तिपीठाची अद्भुत कथा आणि महत्त्व एकत्र अनुभवणार आहोत. म्हणूनच भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा भक्तिरस इतरांपर्यंत पोचवा. आणि माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते, कारण ही माहिती मी वाचलेल्या पुस्तकातून, ऐकलेल्या गोष्टीतून तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी नवीन शक्तिपीठाच्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.